आमच्या लहानपणी 26 जानेवारीला असा रंगीबेरंगी एक बुंदीचा लाडू मिळायचा. एकच. तसंच काहीसं यावर्षीही होणार होतं. या 26 जानेवारीसाठी मला बुंदीच्या लाडूची ऑर्डर होती. मग काय केली सुरुवात. एका भांड्यात बेसन घेतलं, त्यात थोडं थोडं करत पाणी घातलं, जरा पातळ असं मिश्रण तयार केलं. या कन्सिस्टन्सीचं आणि अगदी स्मूथ, अजिबात गुठळा नसलेलं. तूपही गरम करायला ठेवलं होतं. तूप गरम झालंय की नाही हे मिश्रणाचा एक थेंब तुपात टाकून चेक केलं. मिश्रणाचा थेंब लगेच काही वरती आला नाही. मग अजून जरा गरम होऊ दिलं. मग बुंदीचा झारा घेऊन त्यावर मिश्रण टाकलं आणि गोल गोल बुंदी पाडून घेतली. बुंदीला जास्त चटके न देता लगेच काढून घेतली. पिवळी बुंदी तयार झाली. मग लाल रंगाच्या बुंदीचीही तयारी सुरू झाली. भराभरा हिरवी बुंदीही पाडून घेतली. आणि अशी ही रंगीबेरंगी बुंदी बघून मीही खूप खुश झाली. लगेच पाक तयार करायला घेतला. खूप सारी साखर आणि साखर भिजेल इतकंच पाणी. सतत ढवळून पाक तयार केला. एकतारी पाक तयार झाल्यावर गॅस बंद केला. थोडं लिंबू पिळून घातलं, साखरेचे क्रिस्टल तयार होऊ नयेत म्हणून. आणि एका मोठ्या भांड्यात बुंदी घेऊन त्यात हा पाक थोडा थोडा करत मिक्स केला. खाली पाक आहे ना याची शहानिशा केली. झाकण ठेवून 1 तास बाजूला ठेवले. मध्ये एकदा मिक्सही केले. इथवर सगळं एकदम मस्त चाललेलं होतं. पण अचानक माझा खांदा खूप दुखायला लागला. शोल्डर पेन इतकं वाढलं की चक्कर आणि मळमळ सुरू झाली. आपण म्हणतो ना, अडचणी येतात त्या कधीकधी चारही बाजूंनी येतात. तसंच काहीसं झालं. बुंदी चेक केली तर बुंदीचे काही कण फारच कडक वाटत होते. मी परत जरा पाक बनवून त्यात टाकला. मी काही पहिल्यांदाच बुंदी बनवत नव्हते, म्हणून अशा छोट्याशा गोष्टींचं फार काही वाटलं नाही. पण यावेळी गणित मात्र गडबडलं होतं. वाजवीपेक्षा बुंदी जरा जास्तच मऊ झाली होती. सर्व्हायकल स्पॉन्डिलिसिसमुळे मी फार काही करू शकत नव्हते. जमेल तसे प्रयत्न चालू होते. थोडा वेळ गॅसवर गरम करून घेतलं, जेणेकरून पाक जरा घट्ट होईल. झालाही. पण दुखणं वाढतच होतं आणि माझ्यामुळे प्रोग्राम खराब व्हावा असं मला अजिबात वाटत नव्हतं. त्यामुळे मी त्यांना कळवलं की मला वेळेत लाडू द्यायला जमणार नाही. त्यामुळे तुम्ही दुसरीकडून मागवा किंवा आम्ही मागवून देतो. मिळालेली ऑर्डर स्वतःहून कॅन्सल करणं अजिबात चांगलं वाटत नव्हतं. पण पर्याय नव्हता. जेव्हा पेन थोडा कमी झाला, तेव्हा मी हे लाडू वळून घेतले. टेक्स्चर मला हवं तसं मिळालं नव्हतंच, पण चव अप्रतिम होती. मग स्वतःला धीर दिला. नेहमीच कसं चांगलंच चांगलं होणार. कधीतरी असंही काय हरकत आहे. देवाला नैवेद्य दाखवून आणि सगळ्यांसोबत मिळून हे लाडू खाताना खूप मजा आली. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू फॉर वॉचिंग.